दौंड नगर परिषदेच्या हलगर्जीपणाचा फटका नागरिकांना बसताना दिसतोय। नगरसेवकांनी 5 वर्षात कोणतीही कामं योग्यरित्या केली नसल्यानं नागरिकांच्या घरात आता पाणी शिरलंय। भीमनगर येथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्यामुळं येथील नागरिकांनी आता चिंता व्यक्त केली आहे। दौंडचे मुख्याधिकारी यांनी देखील शहरामध्ये निर्माण होणाऱ्या अडचणींना आपली पाठ दाखवली आहे। नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळं अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील काम करण्यास नकार दिल्यानं अधिकारी वर्गावर प्रश्नचिन्ह आता उपस्थित झालाय। या संपूर्ण घटनेचा आढावा आमचे प्रतिनिधी पवन साळवे यांनी घेतलाय, तो पाहूयात। जुमोन न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। दौंड नगरपालिका वेळोवेळी वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसते, मात्र दौंड नगरपालिका कोणत्याही पद्धतीने दौंड शहरवासियांच्या आरोग्यासंदर्भात देखील उदासीनता दाखवताना दिसते। कोणत्याही प्रकारे दौंड शहरातील रहिवाशांना सोयी सुविधा देताना देखील दिसत नाहीये। दौंड नगरपालिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतात। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणीच काल परवा एक त्यांचा कार्यक्रम होता, विवाह संदर्भात विवाहाचा कार्यक्रम होता। मंडप देखील टाकण्यात आला होता आणि त्यासमोर त्यांच्या घरामध्ये देखील पाणी गेलेलं आपल्याला पाहायला मिळालं। तरी देखील दौंड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना इथले जे रहिवासी आहेत त्यांनी देखील त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी देखील त्यांनी कोणत्याही परिस्थितीत या घटनेकडे दुर्लक्ष करताना दिसलेलं आहे। तर आता आपण याच ठिकाणी त्या घरामध्ये जाणार आहोत आणि पाहणार आहोत की कशा पद्धतीने त्यांना या समस्येला सामोरं जावं लागतं। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने त्यांच्या घरामध्ये पूर्णपणे पाणी गेलेलं आहे, तरी देखील दौंड नगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। तर पाहू शकता तुम्ही घरामध्ये पूर्णपणे पाणी गेलेलं पाहायला मिळतंय। या घरामध्ये जर अशी परिस्थिती जर निर्माण झालेली आहे तरी देखील दौंड नगरपालिका पूर्णपणे या घटनेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे। दौंड नगरपालिकेचे कर्मचारी देखील या घटनेकडे दुर्लक्ष करताना दिसतात आहे। आता येथील रहिवासी असेल त्यांचं नुकसान देखील भरपूर प्रमाणात झालेलं आहे। तर आता आपण येथील काही घरातील महिला आहेत, पुरुष मंडळी देखील आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। काय सांगाल तुम्ही, दौंड नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना संपर्क साधला का? काय नाही साधला त्यांनी। नेहमी आम्हाला हा त्रास आहे, नेहमी माहितीये का। अजिबात दुर्लक्ष करतात, अजिबात लक्ष देत नाही ते लोक, माहितीये का। आज 5 दिवस झाले आम्ही पाण्यात आहे, आमच्या घरात लग्न होतं, माहितीये का। हा माहितीये का, हे पत्रिका आहे बघा। तुम्ही कुणाला सांगितलं? आम्ही म्युन्सिपाल्टी त्या दिवशी गेलो ऑफिस मध्ये, ते म्हणले तुम्हाला तात्काळ मुरुम टाकायचा प्रयत्न करतो आम्ही, 1-2 गाड्या देतो म्हणून, पण काही गाड्या वगैरे काही दिलेल्या नाहीये। कसल्याच गोष्टीचं आम्हाला सहकार्य केलं नाही। स्वतः आम्ही तिथलं गटर काढलं, स्वतः आम्ही या घरामध्ये अशी परिस्थिती उपतत झाली की आम्हाला इथं थांबता येणार। काल पाहुणे अक्षरशः दुसऱ्यांच्या दारात नेऊन आम्ही आमचं लग्न ह्याच्या ह्याने पार पाडलं आणि पूर्ण वास येतोय घरामध्ये। तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीने या ठिकाणी सर्व घटनेला येथील जे नागरिक आहेत, रहिवासी आहेत, ते देखील सामोरे जाताना दिसत आहेत। घरामध्ये पूर्णपणे पाणी गेलेलं आहे, तरी देखील दौंड नगरपालिका ह्या घटनेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे। अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली, तरी कर्मचारी जे काय दौंड नगरपालिकेतले कर्मचारी ते देखील सांगतायत की आमचे कर्मचारी जेवायला गेलेत, जेवण झाल्यानंतर येतील। तरी मात्र आतापर्यंत देखील एकही कर्मचारी या ठिकाणी आलेले नाही। आणि लोकसभेची निवडणूक लागली होती, त्याचबरोबर आचारसंहिता देखील लागली होती। निवडणूक झाल्यानंतर आचारसंहिता शिथिल देखील करण्यात आली। लगेच दौंड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आहेत ते देखील 15 दिवसाच्या सुट्टीवर देखील गेलेले आहेत। आता एवढी मोठी घटना दौंड मध्ये होताना दिसतीये, तरी देखील दौंड नगरपालिकेचे जे महत्वाचे अधिकारी मानले जातात ते अधिकारी देखील या ठिकाणी या सर्व घटनेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे। तर आपल्यासोबत या ठिकाणावर अजून देखील रहिवासी आहेत, त्यांच्याकडे देखील आपण या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे। काय सांगाल तुम्हाला, या तुमच्या घरामध्ये पावसाचं पाणी आले, तुम्ही अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कुणाला सांगितलं का? आता काय बोलू, मला नाही येत। तुम्ही कुणाला काय सांगितलं का या हा संदर्भात? सांगितलं होतं। कुणाला सांगितलं? काय नाव घेतलं का त्यांचं? दुर्वा साहेब सांगितलं होतं।
त्यांना इथं सांग अधिकारी आलते का कर्मचारी? कोणच नाही आलं पावसात आमच्या मुलीचं लग्न काय सांगाल तुम्ही या संदर्भात? सर फोन केले नगरपालिकेमध्ये स्वतः जाऊन आम्ही 3-4 हेलपाटे घालून आलो, सांगून मुलांना सुद्धा घेऊन गेलो होतो. मुरुम टाकण्यासाठी आम्ही त्यांना अर्ज केले, त्याच्यानंतर पाणी काढण्यासाठी सुद्धा विनवण्या केल्या सर. एक नाही 4 वेळा फोन करून सुद्धा ते फक्त म्हणतात कर्मचारी पाठवतो, पण आतापर्यंत येतात, पाहणी करतात आणि बस निघून जातात. त्याच्यावरती कारवाई अद्याप कुठल्याही प्रकारची झालेली नाहीये. आणि पाणी हे समजा जर पावसाचं पाणी असतं तरी देखील आम्ही ते मान्य केलं असतं, पण हे ड्रेनेज लाईनीचं पाणी आहे सर. अख्खं ड्रेनेजचं खराब जे दौंडची जी घाण आहे हे सगळं आमच्या घरांमध्ये जाते. लहान लहान मुलं आहेत, ही म्हातारी कोतारी अशी माणसं आहेत. आमच्यासारख्या लोकांनी काय करायचं? आम्ही वारंवार सांगून सुद्धा तिकडे दुर्लक्ष केलं जातंय. आणि भीमनगर एरिया असल्यामुळे सर इथं लक्षच दिलं जात नाहीये. आता गावातले तुम्ही स्वतः जर बघत असाल तर गावामध्ये थोडं जरी पाणी साचलं, एखादा अर्ज दिला तर लगेचच कारवाई केली जाते. मग भीमनगर मध्ये असल्यामुळे मग असं का करताय तुम्ही? मी सांगून सुद्धा आले. तुम्ही पाहिलंच या ठिकाणी वेळोवेळी जे या ठिकाणी जे प्रभाग क्रमांक 6 आहे भीमनगर, दलित वस्ती आहेत या ठिकाणी, तर वेळोवेळी या संदर्भात वेळोवेळी ह्या लोकांनी संपर्क देखील साधण्याचा प्रयत्न केला. मात्र दौंड नगरपालिका असेल आणि येथील काही स्थानिक नगरसेवक असेल त्यांनी देखील या घटनेकडे कधीच लक्ष दिलेलं नाही. 5 वर्षामध्ये जर नगरसेवकांनी या येथील रहिवाशांना जर व्यवस्थित सोयी सुविधा दिल्या असत्या तर आता ही समस्या उद्भवली नसती. नक्कीच यामध्ये दोषी जास्त प्रमाणात मानलं गेलं तर येथील जे स्थानिक नगरसेवक होते, नगरसेवक यामध्ये मुख्यतः दोषी आहे. त्याचबरोबर नगरसेवक असताना देखील त्यांनी या ठिकाणी 5 वर्षात एकही काम केलं नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना आता या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. आणि त्याचबरोबर मुख्य अधिकारी आहेत, मुख्य अधिकारी देखील आता सुट्टीवर गेले असल्याने दौंड नगरपालिका राम भरोसे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच दौंड नगरपालिका दलित वस्ती असल्या कारणाने जाणून बुजून दुर्लक्ष करते काय, असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय. कॅमेरा पर्सन सचिन काकडेसह पवन साळवे, झुमॉन न्यूज, दौंड.